निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारांना कुठलं ना कुठलं आमिष दाखवण्याच्या घटना आपण अनेकदा पाहतो। पण पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्या अगोदर खैरात वाटायला सुरुवात झाली। आपल्याला नगरसेवक पदाचं तिकीट मिळावं यासाठी एका इच्छुकानं थेट गृहोपयोगी वस्तू अर्ध्या किमतीत द्यायला सुरुवात केली। त्यामुळे ग्राहकांची देखील झुंबड उडाली। पाहूयात पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं घडतंय तरी काय, याचा एक स्पेशल रिपोर्ट। LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, सायकल या सगळ्या वस्तू सध्या 50% सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत। हा बाजार भरलाय पिंपरी चिंचवडमध्ये। हा कुठलाही सेल नाही किंवा कुठलीही योजनाही नाही, तर हा उपद्व्याप सुरू आहे अजून जाहीरही न झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी। पिंपरी चिंचवडमध्ये कांचन अमोल जावळे यांना भाजपकडून नगरसेविका होण्याची इच्छा आहे। त्यामुळे त्यांनी आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी ही शक्कल लढवली आहे। टीव्ही आहे, फ्रीज आहे, लहान मुलांच्या सायकली आहेत, मोठ्या सायकली आहेत, बरेच टोटली इलेक्ट्रॉनिक वस्तू टोटली सर्वच आहे तिथं। आणि आता कसा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप चांगला आहे। 200च्या वरती आमच्याकडे लोकांनी आतापर्यंत येऊन बुकिंग करून गेलेले आहेत। रोज 100 सायकली आमच्या इथनं लोक नेत आहेत। स्वस्त असल्यामुळे आणि 50% सवलतीमध्ये असल्यामुळे लोक ते बऱ्याच प्रमाणात चांगला रिस्पॉन्स देतील। बरोबर, एवढा आता तुम्ही खर्च करताय, 50% तुम्ही तुमच्या खिशातले घालणार आहात, तिकीट मिळेल का? पण आता एवढा खर्च केल्यावर पण आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही कामाला लागा। आमच्या इथले स्थानिक काळूशेठ बारणे यांनी पण आम्हाला शब्द दिला आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला तिकीट मिळून जाईल। महागाईच्या जमान्यात स्वस्तात मिळणाऱ्या या गृहोपयोगी वस्तू पदरात पाडून घेण्यासाठी नागरिकांनीही गर्दी करायला सुरुवात केली आहे। 43 इंची स्क्रीन घेतोय मी, शेगडी घेतोय, एक फिल्टर घेतोय आणि वॉशिंग मशीन पण घेतोय। एवढ्या एकदम खरेदी करण्याचं काय कारण काय नवीन घराचं पोझिशन भेटलंय, मग वस्तू घ्यायच्याच होत्या आज ना उद्या। अमोलदादाच्या सहकार्याने भेटतायत, त्यांना धन्यवाद परत एकदा। पण निवडणुका पण येत आहेत आणि त्याच अनुषंगाने हो तसंच म्हणता येईल। मग मतदान कोणाला देणार? त्यांनाच देणार ना ऑब्विसली। मतदारांची ही चंगळ पाहून विरोधकांचं टेन्शन मात्र वाढलंय। आधी महाराष्ट्रात लाडकी बहीण, मग बिहारमध्ये थेट महिलांच्या खात्यात 10,000 आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये हा नवा उपद्व्याप सुरू झालाय। यापेक्षा मतदारसंघात अपेक्षित विकास केला असता तर असा सवाल विचारला जातोय। जनतेला आमिष दाखवायचं जे काम केले त्याचं मी जाहीर निषेध करतो। कारण की महाराष्ट्र हा आम्ही विचारांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राची संस्कृती निवडणुकीची अशी राहिलेली आहे इतिहासामध्ये की इथले लोकप्रतिनिधी हे जनतेच्या पैशावर, जनतेच्या वर्गणीतून निवडणूक लढायचे। पण आता भाजपने सध्या सत्तेच्या बळावर पैसा कमवणे आणि पैशाच्या जीवावर सत्ता आणणे, ह्या त्यांचा जो एकत्रित जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करताना आज ती ABP माझाची जी बातमी आहे ती घटना त्याला साम्य होते। एकंदरीत भाजपने आमिष दाखवण्याचं काम जे केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पहिल्यांदा। आणि आमिष दाखवून काय होणार नाही। पहिले तुम्ही जनतेमध्ये तुम्ही काम खरं केलं असतं, भाजपने केलेलं असेल काम ना, जनतेमध्ये काम घेऊन जायला पाहिजे। हे TV वरती किंवा हे सगळ्या वस्तूवरती 50% हे त्यांचं पॅटर्नच चालू आहे आता। लाडकी बहीण झालं, लखपती झालं, हे सगळं देशामध्ये। आणि सत्ता जरी नाही आली तरी ते ED CBI मार्फत ते फोडायचं, त्याला फोडून परत सत्ता कशी आणायची हे त्यांचं चालू आहे। मतदारांना प्रलोभनं दाखवणं हे काही नवं नाही। अशा प्रकारांची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अशी मागणी विरोधकांकडून नेहमीच केली जाते। मात्र महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच ही खैरात सुरू झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कशाची उधळण होणार याची कल्पना करण्याची स्पर्धाच नागरिकांमध्ये लागल्याचं चित्र आहे। नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.